सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझ बीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर हर महादेव. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईनाथ. दिवाळी जवळजवळ येत चाललेली आहे आणि आपण प्रत्येकजण दिवाळीमध्ये पूर्णपणे व्यस्त आहात. प्रत्येकाच्या दिवाळीकरता शुभेच्छा आणि आमंत्रणं तुमची सगळ्यांची माझ्यापर्यंत पोचत आहेत आणि तुम्ही या दिवाळीमध्ये सुद्धा सत्संगाचा पूर्णपणे आपला लाभ घेताय. त्याचबरोबर त्याच्यावर चिंतनसुद्धा करताय आणि त्याच्यामध्ये अनेक उत्तम प्रश्नसुद्धा तुम्ही विचारताय. त्यामुळे मला तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं आणि या दीपावलीमध्ये सुद्धा आपण असेच सत्संगाच्या माध्यमाने बरोबर असणार आहे आणि दीपावलीमध्ये सुद्धा आपण या सगळ्याचा लाभ घ्यायचा आहे. आज मुद्गल ऋषी आणि गणपती बाप्पा जसे दोघेही जण बसलेले होते आणि निवांतपणे नेहमीप्रमाणे चर्चा चालू होती. ती चर्चा चालू असताना प्रत्येक गोष्टीमधलं महत्त्व समजावून सांगत असताना बाप्पा आज म्हणला की बघ, तू पण म्हणतोयस मुद्गला की दिवाळी येते आणि आता तुला आणखीन मला नवीन कला पण काही द्यायची आहे. बाप्पा कधी देणार आहात? आज देणार आहात का? नाही रे मुद्गला, अजून याच्यामधला बराच अभ्यासक्रम तुझा बाकी आहे. तो अभ्यासक्रम तू पूर्ण करून झाला ना की नक्की देईल. मग बाप्पा अभ्यासक्रमामध्ये मी कुठे मागे पडतोय का? मागे पडत नाही आहेस रे, पण एक एक गोष्ट तुला समजावून सांगत असताना त्या प्रत्येक टप्प्यावरती मला घेऊन जायचं आहे आणि ते त्यावेळेला पूर्णपणे तू आत्मसात करशील तेव्हाच तुला या सोप्या करून सांगता येतील आणि तू जे सांगशील ते लोकांना समजेल सुद्धा, प्रजेला समजेल सुद्धा आणि या कला त्यांना पूर्णपणे अंगीभूत करून घेणं सोपं जाईल. मग बाप्पा आज त्याच्यामध्ये सांगत असताना तुम्ही मला काय सांगणार आहात? त्याला बाप्पा म्हणला सर्वात महत्त्वाची गोष्ट, जसं आपण नेम बघितला होता म्हणजे यम नियम आपण बघितले होते, त्याचप्रमाणे आपण सार बघितलं, त्याचप्रमाणे आपण रस बघितला आणि या सगळ्याचा मध्ये पूर्णपणे एकोपा करत असताना याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ध्यान. मुद्गला, तुला ध्यानाबद्दल काय माहिती आहे? त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले, बाप्पा ध्यानाबद्दल मला माहिती काय नाही, पण ध्यानाला मी बसलो ना की बस म्हणजे की तुमच्याशी पूर्णपणे माझा संवाद होतो, पूर्णपणे तुमच्याबरोबर चर्चा होते. अरे मुद्गला, पण याची व्याख्या काय? व्याख्या देवा एवढंच माहिती की ध्यानामध्ये ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे प्राप्त होऊ शकते. एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल किंवा एखाद्या गोष्टीला आपल्याला पूर्णपणे स्पर्श करायचा असेल, तिथपर्यंत पोचायचं असेल किंवा त्या वस्तूच्या खूप जवळ पोचायचं असेल किंवा त्या व्यक्तीच्या खूप जवळ पोचायचं असेल तर ज्ञान एकमेव वाद्य आहे की ज्या ध्यानामधनं आपण पूर्णपणे त्या व्यक्तीपर्यंत पोचू शकतो. ज्ञान जितकं महत्त्वाचं आहे बाप्पा तेवढंच ध्यान पण महत्त्वाचं आहे, एवढंच मला माहिती आहे. मुद्गल ऋषींकडे बघून बाप्पा म्हणाला की मुद्गला, तुझं ध्यान बरोबर होतं का? त्याला मुद्गल ऋषी म्हणले की हां, माझं ध्यान बरोबर होतं बाप्पा, कारण तुमची भेट होते. तुमची भेट होईस तर मला लक्षात येतं की बस ध्यान आपलं बरोबर चालू आहे जेव्हा आपली आणि बाप्पाची भेट होते. आणि ध्यान हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण सगळेजण सुद्धा ध्यान लावतो किंवा ध्यान लावण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला कळतं का हो की नक्की आपलं ध्यान लागतं का? कदाचित आपल्याला कळतच नसेल की आपलं ध्यान लागतं का नाही लागतं. मी ज्यावेळेला अभ्यासक्रमामध्ये होतो म्हणजे ज्यावेळेला मी आश्रम व्यवस्थेमध्ये शिकायला होतो त्यावेळेला आम्हाला सुद्धा ध्यान शिकवत होते आणि ध्यान शिकवत असताना मला कळायचंच नाही की माझं ध्यान लागतंय की नाही लागतंय. आणि एक दिवस आम्हाला ध्यान शिकवणारे जे आमचे शिक्षक होते त्या गुरुजींनी आम्हाला विचारलं की तुम्ही सगळ्यांनी सांगा किती वेळ तुम्ही ध्यान करता. कुणी सांगितलं 1 तास ध्यान करतो, कुणी सांगितलं 2 तास ध्यान करतो, कोण म्हणले आम्ही अर्धा तास ध्यान करतो. आणि आमच्या सगळ्यांची उत्तरं त्यांनी ऐकल्यानंतर माझ्यापर्यंत सुद्धा तो प्रश्न आला का हो तुम्ही किती वेळ ध्यान करता? तर मी त्यांना हात जोडून म्हणालो की मी बसतो, किती वेळ बसतो सांगण्यापेक्षा मला हेच कळत नाही की माझं ध्यान लागतंय की नाही लागतंय. त्या गोष्टीवरती ते हसले आणि त्यांनी सगळ्यांचं कौतुक केलं की अरे तुमचं 1 तास ध्यान लागतं म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, कारण माझं सुद्धा अजून 1 तास ध्यान लागत नाही. मग ते असं म्हणल्यानंतर सगळ्यांनी शरमेने माना खाली घातल्या आणि मग त्यांच्याकडे सगळ्यांकडे बघत ते म्हणले की ध्यान अशी तासन तास लागण्याची गोष्ट नाही आहे. म्हणजे ध्यान लागल्यानंतर कळणारच नाही की त्याच्यामध्ये किती तास निघून गेले, ते ध्यान आहे. आणि मग ध्यानाबद्दल असंच बोलत असताना प्रत्येकाला त्यांनी वेगवेगळा अभ्यासक्रम दिला आणि मला बाहेर पटांगणामध्ये घेऊन आले आणि पटांगणामध्ये घेऊन आल्यानंतर म्हणले की तुम्ही काय मला उत्तर दिलं? मी त्यांना म्हटलं मला समजतच नाही माझं ध्यान लागतं की नाही लागतं आणि हाच प्रश्न आहे म्हणजे की खरोखरी ध्यान लागतं की नाही लागतं. त्याच्यावरती ते मला म्हणले की आज मी तुम्हाला ध्यान कसं लागतं आणि ध्यान लागलेलं कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगतो. मी म्हटलं चालेल. आणि मग त्या पटांगणामध्ये त्यांनी मला सांगितलं की तुम्ही धावायला सुरुवात करा आणि मी ज्या क्षणाला सांगेल की थांबा त्याच ठिकाणी तुम्ही खाली बसायचं. मी म्हणलं ठीक आहे.
आणि त्या पटांगणामध्ये मी धावायला सुरुवात केली. त्या पटांगणामध्ये गोल असा राऊंड मारत असताना माझा पहिला राऊंड मारून झाला आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मी जमतेम अर्धा पोचलो असेल आणि ते जोरात म्हणले थांबा. आणि थांबा म्हणल्यावर मी लगेच खाली बसलो. खाली बसल्यानंतर ते माझ्या जवळ आले आणि माझ्या समोर बसले आणि मला म्हणले की काही जाणवतंय का? त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की हो, थोडं दमल्यासारखं जाणवतंय. ते म्हणले दमल्यासारखं नाही, काय जाणवतंय सांगा. त्यांनी म्हटलं की धक 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 असा जोरजोरात आवाज येतोय, कारण मी धावलो त्यामुळे. ते म्हणले हा अनाहताचा नाद आहे आणि हा अनाहताचा नाद ज्या वेळेला आपल्याला ऐकायला येतो त्यावेळेला समजायचं की आपलं आता ध्यान लागतंय आणि त्यावेळेला फक्त त्या आवाजावरती लक्ष केंद्रित करायचं, त्या धगधकीवरती लक्ष पूर्णपणे केंद्रित करायचं. तो आवाज ज्या वेळेला तुम्हाला पूर्णपणे ऐकायला यायला लागेल, तो तुम्हाला आत्मसात करता येईल, त्याच्यापुढे संपूर्णपणे ध्यान आहे. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला दिसायला लागेल, त्यानंतर जे तुम्हाला समजायला लागेल, त्याची तुम्हाला पूर्णपणे प्राप्ती होईल. आणि माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मला ध्यान कळलं. आणि मग मुद्गल ऋषी आणि गणपती बाप्पा यांचा संवाद चाललेला असताना बाप्पा आज पूर्णपणे मुद्गल ऋषींना ध्यान समजावून सांगतोय. आणि त्या ध्यान समजावून सांगत असताना बाप्पा त्यांना म्हणतोय की ध्यानामध्ये ना 5 अवस्था आहेत. त्यातली पहिली अवस्था म्हणजे स्थिती, दुसरी अवस्था म्हणजे त्याच्यामधली संस्थिती, तिसरी अवस्था म्हणजे विगती, चौथी म्हणजे प्रगती आणि 5वी अवस्था म्हणजे संस्मिती. अशा 5 प्रकारच्या अवस्था या पूर्णपणे ध्यानामध्ये आहेत. स्थिती म्हणजे की आपल्याला सभोवतालच्या परिसराचं की आपण कुठे आहोत याचं आपल्याला भान असायला पाहिजे. म्हणजे की ध्यानाला आपण कुठे बसायचं, ती जागा कशी असावी ह्याबाबतचं पूर्णपणे आपल्याला आकलन असलं पाहिजे. स्थिती म्हणजे फक्त ध्यानाची जागा, ती ध्यानाची जागा व्यवस्थित आहे ना किंवा त्याचं आकलन एवढंच त्या ठिकाणी बाप्पाला अपेक्षित आहे. दुसरं बाप्पाने सांगितलं की संस्मिती म्हणजे की ज्याच्याबद्दल ध्यान करायचं आहे, ज्याचं ध्यान करायचं आहे त्या ध्यानाबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे, त्या व्यक्तीबद्दल पूर्णपणे माहिती पाहिजे किंवा त्याच्या आचरणाबद्दल पूर्णपणे माहिती पाहिजे. त्याच्याकरता असलेलं पूर्णपणे ज्ञान ते म्हणजे पूर्णपणे स्थिती असं होईल. त्याच्यानंतर तिसरी अवस्था आहे ती म्हणजे विगती. विगती म्हणजे की ध्यान कशा प्रकारे करायचं आहे, ध्यान करत असताना ते कशा प्रकारे करायचं आहे याची पूर्णपणे माहिती असायला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये प्रगती, की ते नुसतं एकदाच नाही तर असं वारंवार होत राहिलं पाहिजे. आणि शेवटची अवस्था म्हणजे संस्मिती. संस्मितीमध्ये ध्यान करायला लागल्यापासून त्या व्यक्तीचं किंवा ज्या परमात्म्याचं आपण ध्यान करतोय त्याच्यासारखं पूर्ण स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. आपण पूर्णपणे त्याच्यासारखे दिसायला लागतो, किंबहुना आपल्यामध्ये त्याचा इतरांना भास व्हायला लागतो. या ध्यानाच्या 5 अवस्था त्या ठिकाणी बाप्पा समजावून सांगतोय. आणि बाप्पा समजावून सांगत असताना, ते ध्यान समजावून सांगत असताना कुठेतरी मुद्गल ऋषी पूर्णपणे म्हणजे की बाप्पाच्या बोलण्याकडे आणि त्या गंभीरतेकडे पूर्णपणे लक्ष देऊन आहेत. आणि ते लक्ष देत असतानाच त्यांचं अचानकपणे ध्यान लागलेलं आहे. आणि ते ध्यान लागल्याच्या नंतर मुद्गल ऋषी आता त्या 5 अवस्थांचा विचार करतायत की अरे आपण कुठे आहोत, कुठे बसलेलो आहोत, आपण कुणाचं ध्यान करत आहोत, ज्याचं ध्यान करत आहोत त्याच्याबद्दलची आपल्याला असलेली माहिती, त्याचा परिचय, त्या गोष्टीचा त्या ध्यानामध्ये विचार चाललेला आहे. चौथं की ते वारंवार सारखं व्हायला पाहिजे, म्हणून तो ध्यास त्यांच्यामध्ये कुठेतरी निर्माण होतोय. आणि संस्मिती की आता आपण बाप्पासारखेच व्हायला लागलोय, आता आपण बाप्पासारखेच दिसायला लागलोय, असा कुठेतरी भास त्यांना स्वतःमध्ये आता व्हायला लागलाय. आणि त्या अवस्थेमध्ये बाप्पा एकदम शांत आहे आणि शांत अवस्थेमध्ये त्यांना आणखीन समजावून सांगतोय. आणि हे ध्यान अजून सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण जाणार आहोत आज नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथांच्या आश्रमामध्ये. आज मच्छिंद्रनाथांच्या आश्रमामध्ये गोरक्षनाथ आहेत आणि गोरक्षनाथांना ते म्हणतायत की गोरक्षा इकडे ये, तुला मी आता संजीवन विद्या शिकवतो. आणि या संजीवन विद्या शिकवत असताना या विद्येचं ध्यान कर आणि या मंत्राचा जप कर. त्याप्रमाणे गोरक्षनाथांनी पूर्णपणे ती विद्या ग्रहण केलेली आहे. कानमंत्र म्हणतात तसा कानामध्ये गोरक्षनाथांनी त्यांचा मंत्र संजीवन मंत्र दिलेला आहे आणि संजीवन मंत्र म्हणत ध्यान लाव असं पूर्णपणे सांगितलं आहे. गोरक्षनाथ लहान होते, बाळ होतं ते गोरक्षनाथांनी खूप सुंदर ऐकलं आणि ऐकल्यानंतर म्हणले की तिकडे झाडाखाली बसून राहतो, माझ्यावर लक्ष ठेवा का, मी ही विद्या बरोबर शिकतोय ना, माझ्याकडे लक्ष ठेवा का, असं मच्छिंद्रनाथांना सांगतायत. आणि समोर झाडाखाली जाऊन बसले आणि झाडाखाली जाऊन बसल्यानंतर त्यांचं जे काही ध्यान लागलं, आता त्यांना पत्ता सुद्धा नाही की मच्छिंद्रनाथ त्यांच्याकडे बघतायत का, त्यांच्यावर लक्ष आहे का. आणि त्या ध्यानामध्ये ते पूर्णपणे हरवलेले आहेत, त्या मंत्राचा पूर्णपणे जप करतायत. आणि एवढ्यात सगळी मुलं आली आणि मुलांचे गोरक्षनाथ फार प्रिय होते. गोरक्षनाथांना बघितल्यानंतर मुलांना आनंद व्हायचा
का तर ते मुलांना वेगवेगळ्या खाऊ काढून द्यायचे. ते त्यांना जादूगार म्हणायचे की हा आहे ना जादूगार आहे आमचा मित्र, आम्हाला पाहिजे ते खायला देतो, आम्हाला जे पाहिजे तो खेळ खेळायला देतो. कधी ते भोवरा मागायचे तर भोवरा द्यायचे, जे पाहिजे ते गोरक्षनाथ द्यायचे. आणि त्यावेळेला ते आल्याने त्यांना हलवायला लागले. गोरक्षनाथ सावध झाले आणि म्हणले अरे काय झालं. आता मित्र होते, लहान होते, ते सगळे आल्यानंतर ते म्हणले गोरक्षा आम्हाला एक बाहुली बनवून दे छान, आम्हाला भावला बाहुलीचं लग्न लावायचं आहे आणि त्याच्याकरता आम्हाला मातीची छान बाहुली बनवून दे. ही बा आम्ही तुला माती आणलेली आहे, या मातीमधनं आम्हाला एक बाहुला बनवून दे, आम्हाला एक बाहुली बनवून दे. मग बाहुला बनवून देण्याकरता मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी हातामध्ये ती संपूर्ण माती घेतली आणि त्या मातीला पूर्णपणे पुतळ्याचा आकार देत आहेत आणि मनामध्ये जप चालू आहे, तो संजीवन मंत्राचा चालू आहे. मूर्ती बनवत आहेत पण ध्यान सगळं संजीवनी विद्येमध्ये लागलेलं आहे आणि संजीवनी विद्येचा त्या ठिकाणी पूर्णपणे आविर्भाव होतोय, साक्षात्कार त्या ठिकाणी होतोय आणि साक्षात विद्या आणि ते मंत्र आणि गोरक्षनाथांची पवित्रता, त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली पूर्णपणे एकाग्रता, या सगळ्या गोष्टीमुळे काय होतंय तर ती बाहुली बनत असताना, तो बाहुला बनत असताना त्या बाहुल्याचं रूपांतर अचानक एका बाळामध्ये झालं आणि तो बाहुला कुठे हातामध्ये पूर्ण बनतोय तर हातामध्ये बाळ प्रगट झालं आणि ते बाळ प्रगट झाल्यावर ते रडायला लागलं. रडायला लागल्यानंतर मुलं घाबरली आणि मुलं म्हणली गोरक्षाला बाहुला बनवायला सांगितला, गोरक्षाने भूत बनवलंय, गोरक्षाने आज आम्हाला घाबरवलंय. आणि मुलं घाबरली, भयभीत झाली आणि त्या ठिकाणून पळून गेली. मुलं पळून गेली, परंतु यांचं ध्यान लागलंय त्या संजीवन विद्येमध्ये आणि तोंडाने संजीवन मंत्र चालू आहे. त्या बाळाचं रडणं ज्या वेळेला कानामध्ये शिरायला लागलं त्यावेळेला कुठेतरी सावध झाले आणि म्हणले अरे हे काय आणलंय मी, हे कोणी माझ्या हातात दिलं. म्हणून त्या मुलांना आवाज देत आहेत. ती मुलं म्हणतात आम्ही नाही येणार, गोरक्षा तू आम्हाला घाबरवतोयस, गोरक्षा तू भूत आणलंयस. आणि भूत म्हणल्यानंतर गोरक्षनाथ पण लहान होते, त्यांनाही भीती वाटली. त्या बाळाला धावत धावत घेऊन तसेच मच्छिंद्रनाथांकडे गेले आणि मच्छिंद्रनाथांच्या हातात देऊन तेही रडायला लागले. ते म्हणले अरे कोणाचं बाळ उचलून आणलंयस, गोरक्षा काय करतोयस, लहान मुलांचा खेळ आहे का, असं बाळ कोणाचं उचलून आणायचं का. ते म्हणले अहो कोणाचं बाळ उचलून नाही आणलं, ती मुलं आलेली होती खेळायला, त्यांनी माती आणून दिलेली होती, त्यांनी सांगितलं याचं भावलं बनव आणि मी भावलंच बनवत होतो आणि भावलं बनवता बनवता बघा ना कसं त्याचं बाळ बनलं आणि जोरात रडू कोसळलं. मच्छिंद्रनाथ हसले आणि म्हणले अरे गोरक्षा संजीवन विद्या शिकवलेली होती तुला, संजीवन मंत्र म्हणत होतास तू, मग हातामध्ये तुझ्या माती आली आणि त्या मातीचंच बाळ झालं, एवढं साधं तुला कळलं नाही का. राहू दे, आता याला सुद्धा आपण आपला शिष्य बनवून घेऊ आणि याचं नाव ठेवू. आता सांग याचं काय नाव ठेवायचं. त्यावेळेला गोरक्षनाथांना हसू आलं आणि मग हसून आता आपल्याबरोबर हे बाळ राहणार आहे, त्या बाळाबरोबर आपल्याला खेळायचं आहे आणि तो बाळ सुद्धा शिष्य होणार आहे, त्याला सुद्धा मच्छिंद्रनाथ शिकवणार आहेत. या भावनेने ते अतिशय म्हणजे की त्यांना गहीवरून आलं आणि ते म्हणले यांचं नाव आपण गहिनी ठेवूया. म्हणून मग त्या ठिकाणी गहिनीनाथ ठेवलं. बोला गहिनीनाथ भगवान की जय. आणि गहिनीनाथांचा जन्म झाला. सांगायचं तात्पर्य की ध्यानामध्ये इतकी ताकद आहे की ते ध्यान लावल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा लगेच साक्षात्कार होतो. आणि हे ध्यान आहे ना खूप महत्त्वाचं आहे, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. हा विषय आपण आपल्यामध्ये जोपासला पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये बघा, पुढच्या पिढीला आपण ज्यावेळेला गोष्टी सांगू, गणपती जन्माची आपण गोष्ट सांगू की पार्वतीने अंगाचा मळ काढला आणि त्या मळापासून पूर्णपणे एक भावला बनवला आणि मग त्याच्यामधनं गणपती प्रगट झाला, तर म्हणतील काय पार्वतीच्या अंगाला एवढा मळ होता का की त्या मळापासून भावला बनला आणि त्या भावल्यापासून कधी गणपती बनला. मग हे गोष्ट सांगताना ज्यावेळेला ते मुलं आपल्याला प्रश्न विचारतील ना, आपण आपल्या पालकांना प्रश्न नाही विचारले, कारण आपलं जनरेशन वेगळं होतं आणि या पुढचं जनरेशन वेगळं असणार आहे. ते नक्की प्रश्न विचारतील, ते नक्की म्हणतील की पार्वतीच्या अंगाला एवढा मळ होता का. तर त्यावेळेला आपल्याला सांगता यायला पाहिजे की नाही रे, तिने मुलतानी माती लावलेली. तू जसा ज्या वेळेला म्हणजे की साबण लावतोस ना, तशी त्यावेळेला मुलतानी माती होती आणि ती मुलतानी माती तिने एकत्र केली, ती अंगाची तिने काढलेली गोळा केली आणि ती गोळा करून ती पूर्णपणे हातामध्ये घेतली आणि मायेने संजीवन मंत्र म्हटला. जो मायेने आईच्या ममत्वाने संजीवन म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये गणपती प्रगट झाला. आणि ही गोष्ट त्यावेळेला सांगाल ना, त्याला त्या मुलांना सुद्धा ध्यानाचं महत्त्व कळेल आणि ती मुलं सुद्धा ध्यान करायला लागतील. आणि एकदा ध्यान करायला लागले की प्रगती 100% होणारच. तुम्हालाही जर प्रश्न असेल की तुमचं ध्यान लागतं की नाही, तर नक्की मी जसा अनुभव घेतला तसा अनुभव करा. तर एकदा अनाहत चक्राचा, त्या अनाहताचा एकदा आवाज पूर्णपणे ऐका. तो नाद एकदा ऐकायची सवय झाली ना की ध्यान लागतंय की नाही ते तुम्हाला चुटकीसरशी कळेल. आणि या विषयामध्ये आणखीन काही मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितपणे येऊन भेटा, फोन करा. ध्यान या विषयामध्ये निश्चितपणे आणखीन मार्गदर्शन मी तुम्हाला करीन. वेळ आली तर त्याच्याकरता वेगळा एपिसोडसुद्धा आपण करू. प्रत्यक्षसुद्धा तुम्हाला काही त्या ठिकाणी नॉलेज हवं असेल तर मी निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करीन. का तर या कला आपल्याला पूर्णपणे आत्मसात करायच्या आहेत. आपल्याला आपलं कल्याण करायचं आहे, आपल्याबरोबर आपल्याला संपूर्ण प्रजेचं, समाजाचं कल्याण करायचं आहे. तेव्हा ध्यान या विषयाचं चिंतन करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.